नमस्कार पुणेकर, कसं काय? आपण पण वन डे रिटर्न ट्रिप बघत आहात का पुण्यापासनं? तर चला आजच्या ब्लॉगमध्ये आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आज आपण आलो आहे आनंद कृषी पर्यटन केंद्र अँड वॉटर पार्क मोराच्या चिंचोली येथे. तर चला मंडळी, तर बघूया आपण आज काय एक्सप्लोअर करणार आहे. गेल्या गेल्याच आम्हाला मोर बघायला मिळाला. मोर बघून माइंड अगदी रिफ्रेश झाला आणि ड्रायव्हिंग करून आलेला सगळा थकवा निघून गेला. त्याच्यामुळे लगेच आम्ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजला सुरुवात केली. आपण ही जी व्हिडिओमध्ये ॲक्टिव्हिटी बघत आहे त्याला झिपलाईन असे बोलतात. 2 रोप्स आहेत झिपलाईनचे. ॲट अ टाईम 2 लोकं ही ॲक्टिव्हिटी करू शकतात. त्याच्यानंतर दादाकडे आणखी बरेच ॲक्टिव्हिटीज आहेत. सेकंड ॲक्टिव्हिटी आम्ही रोपकोच ॲक्टिव्हिटी केली. रोपकोड ॲक्टिव्हिटीज 2 साईडनी दादांनी बनवलेली आहे. मल्टिपल लोकं ॲट अ टाईम ही ॲक्टिव्हिटी करू शकता. तुम्ही वीकडेज वीकेंड कधी पण इथे येऊ शकता. अगदी बजेट फ्रेंडली ऑप्शन्स आहे. राहण्या-खाण्याची उत्तम सोय जे बोलतात ना, ते अगदी इथे आहे. नक्कीच यायला लागते मंडळी, जर तुम्हाला गावाकडचं वातावरण आणि सोबत ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण एक्सप्लोअर करायचे असेल तर इथे नक्की व्हिजिट करा. सेकंड तुम्ही बघू शकता की लहान मुलांसाठी झोके स्लाईडसुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर आमची नाश्त्याची वेळ झाली होती मंडळी. तर गरमागरम कुरकुरीत कांदा भजी, चमचमीत पोहे, लोणचं, झणझणीत गावरान मिरचीचा ठेचा, निंबू, कांदा, प्युरिफाईड वॉटर, मसालेदार चहा, सगळं अनलिमिटेड होतं. सगळं खाऊन पिऊन आम्ही थोडं रिलॅक्स झालो. तुम्ही बघू शकता खाट, झोका बरेच ऑप्शन्स आहे. त्यानंतर दादांनी बैलगाडीची राईड चालू केली होती. आपण शहरात राहतो आणि मुलांना गावाकडचं वातावरण अनुभवायला मिळत नाही. तर इथे येऊन तुम्ही या गोष्टी अनुभव करून देऊ शकता आपल्या मुलांना. स्वतःलासुद्धा दादांच्या शेतीतून एक राईड करून आणतात दादा बैलगाडीवर. तुम्हीसुद्धा राईड करू शकता. फोटोज क्लिक करू शकता. त्याच्यानंतर आम्ही चेंज वगैरे करून इथे वॉटर पार्कचं पण मी नाव घेतलं होतं. तर आतमध्ये पूल, वॉटर स्लाईड्स, रेनडन सगळं आहे. तुम्ही एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लॉथ्स कॅरी करू शकता वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी. इथे चेंजिंग रूम अवेलेबल आहे सेपरेट मेल फिमेलसाठी. मंडळी, ट्रेन डान्समध्ये तुम्ही जर माझा डान्स बघून बॅकग्राऊंडचं सॉन्ग ओळखलं असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. त्यानंतर आम्ही चेंज वगैरे केलं. भुकेची वेळ झाली होती. ऑफकोर्स दुपार झाली होती. जेवणाची वेळ झाली होती. दादांकडे अगदी गावरान चुलीवरचं व्हेज जेवण होतं आणि सगळं ऑर्गॅनिक फूड होतं. शेतात पिकलेलं धान्य, भाजीपाला, मस्त भरली वांगी, पुरणपोळी असा बेत होता दादांकडे. त्यांच्या घरची मंडळी सगळं ते ऑर्गनाईज करत होते. तोपर्यंत आम्ही थोडंसं आणखी एक्सप्लोअर करून घेतलं. सगळ्या गोष्टी मला नाही कॅप्चर करता आला व्हिडिओमध्ये. टाईम लिमिट कमी होता आणि हा पेड प्रमोशन नव्हता. आम्ही स्वतः Google रिव्ह्यूज बघून हे एक्सप्लोअर करायला गेलो. तुम्ही बघू शकता की बरेच ब्युटिफुल पेंटिंग्स होते वॉलवरती, जिथे तुम्ही मस्त पोजेस देऊन फोटोज काढून आपलं इंस्टाग्राम आणखी सुंदर बनवू शकता. जेवणाचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सगळ्या गोष्टी मला कॅप्चर करता नाही आल्या जेवणात. पुरणपोळी वगैरे सगळं असा बेत होता. त्यानंतर आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो. एक नॅप घेतला रिलॅक्स व्हायसाठी. खाट्स आहे दादाकडे, झोके आहे. तुम्हाला जसं रिलॅक्स व्हायचं आहे तुम्ही तसं रिलॅक्स होऊ शकता. त्यानंतर ट्रॅक्टर राईड्स सुरू करतात दादा. चहा घेऊन आम्ही ट्रॅक्टर राईड करायला गेलो. त्यामध्ये आम्हाला बरेच मोर बघायला मिळाले. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर मोरांना पिसं दिसत नाही आहे. तर दादांनी सांगितलं की दसऱ्याच्या पासनं मोरांचे पिसं गळायला लागतात. त्यामुळे या सीझनमध्ये तुम्हाला मोरांचा पिसारा बघायला मिळणार नाही. पर मोर आणि लांडोर ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला बघायला मिळाल्या होत्या. त्यानंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करून रिटर्न आलो. त्यानंतर परत रील्स वगैरे केल्या. बरेच ऑप्शन्स आहेत, बरेच स्पॉट आहे फोटोज वगैरे क्लिक करायला. ते झाल्यावरती सनसेट बघितला. सनसेट बघून सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तुम्हाला पण यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस टाकलेला आहे. धन्यवाद.